हाय, हॅलो, नमस्कार, जय शिवराय. हा व्हिडिओ तसा जुनाच आहे, जेव्हा आमच्या घरी नवनाथ पारायण चालू होतं. पण मग तो राहून गेला, तर तुमच्यासोबत शेअर करायचं म्हटलं. चला, तर इथं ना मला बनवायचे होते मेदूवडे. त्यासाठी मस्त पीठ जे होतं ना ते फर्मंट झालं होतं. उडद डाळ टाकलेली भिजत मी आणि छान अशी ती मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेली होती. त्यानंतर इथं आहे ना मला चटणी बनवायची होती याची खोबऱ्याची. त्यासाठी तर मी तेल टाकलं, त्यानंतर जिरे मोहरी टाकली आणि छान कढीपत्ता किती जास्त टाकला बघा तुम्ही, कारण ना ते चटणीतला कढीपत्ता ना खूप छान लागतो. आपण जेव्हा ती ओल्या नारळाची चटणी बनवतो तेव्हा खूप म्हणजे खूपच छान लागतो ना, मग सगळ्यांना आवडतो. मग मी जरा जास्तच टाकत असते. तर मस्त इथं चटणी तयार झाली. चटणीमध्ये मी ना खोबरं टाकले, त्यानंतर हिरवी मिरची, थोडंसं लसूण टाकलं आहे, डाळ्या पण टाकू शकता तुम्ही. आणि जर तुम्हाला काही वेगळ्या पद्धतीने करायची असेल तर बाकीचंही, पण मी अशी साधी सिंपल केलेली आहे. छान मिक्स करून घेतलं. त्यानंतर इथं वडे तळण्यासाठी घेतले होते आणि तर मग इथं मी ना वडे तळायला घेतले. तर मस्त छान असे वडे तळून घेतले. त्यानंतर मी तुम्हाला म्हटलं ना नवनाथ पारायण चालू आहे, तर मला नैवेद्य दाखवायचं होतं, कारण नाथांच्या आवडीचे तर सगळ्यात जास्त जे आहे तर वडेच आहे. त्यानंतर ना मग इथं मी ना चटणी वाढली, त्यानंतर सांबार पण केलं होतं, सांबार आणि त्यानंतर मेदूवडे. तसं छान असं नैवेद्य दाखवला. तर बघा, ही आमच्या घरी दरवर्षी आम्ही ही जी कथा आहे, पारायण आहे, ते करत असतात. मस्त छान असतं आणि खूप सुंदर आहे खरंच. तर जसं वेळ भेटेल तसं मग हे करत असतात. मस्त छान इथं मी नैवेद्य दाखवला, छान पूजा केली. त्यानंतर यांचं वाचून पण झालं होतं. मग आम्ही सगळ्यांनी मिळून आरती केली आणि असा आजचा छोटासा व्हिडिओ होता. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू, बाय बाय.